50 कोटी लोकांना मला नाही मिळाले, पण 50 कोटी म्हणतात म्हणजे बाजूच्यानं मिळालं असेल, बाजूच्या गावात विचारलं तर मला नसेल मिळालं पण ह्याला मिळालं असेल. हे असं प्रत्येकाला वाटत, म्हणजे जे नरेटिव्ह म्हणतात ना, फेक नरेटिव्ह, हे जाहिरातीच्या माध्यमातून हे बिघाडी सरकार दाखवते तुम्हाला की आता असं होणार, आता असं झालं, आता तसं झालं. काय नाही, हे सगळं फेक नरेटिव्ह हे ते करतायत. आणि म्हणून मला तुमची आवश्यकता आहे की तुम्हाला गावागावात जाऊन, जे मी सांगितलं होतं 14 साली नरेंद्र मोदींनी केलं होतं चाय पे चर्चा, आता 14 साली चहा कितीला मिळायचा आणि आता कितीला मिळतो तो भाग वेगळा, त्याच्यावरती पण एकदा चर्चा करा. दूध किती महागलं, साखर किती महागली, मग त्याच्यावरती जीएसटी किती लागला, ह्याच्यावरती पण चर्चा करा. आणि शिवसैनिकांनी मी लोकसभेच्या आधी कार्यक्रम दिला होता की होऊनच जाऊ दे चर्चा. जा गावातल्या वाड्या वस्त्या पारांवरती बसा आणि काय कुठल्या गावात काय योजना आणल्या त्याचा एक आढावा घ्या तुम्ही, करा त्याचा एकदा खडसाच पाडा तुम्ही. काय ही योजना, महिलांसाठी योजना मिळाल्या त्या, शिक्षण आता तुम्ही जे काय मला एक दिलं त्याच्यात केजी पीजी, काय केजी टू पीजी महिलांना मोफत शिक्षण मला वाटतं आहे. पण शिकलेली महिला आपण एसटी वरती वगैरे बघतो, मुलगी शिकली, प्रगती झाली आणि पुढे काय 1500 देऊन घरी बसवली. मुलगी शिकली, प्रगती झाली, 1500 देऊन घरी बसवली, कारण काम नाही द्यायला आम्हाला. उपयोग काय त्या शिक्षणाचा? शिक्षणाचा उपयोग तरी काय? शिक्षणाचा उपयोग होणार असेल तर या पुढच्या गोष्टी आहेत. उद्योगधंद्याचा नाही पत्ता. कोविड काळामध्ये सुद्धा जे आपण उद्योगधंद्याकडे आणू इच्छित होतो, सामंजस्य करार झाले होते, गद्दारी करून आणि सरकार पाडल्यानंतर सगळे उद्योग कुठे गेले? तुषारजी मी नाही बोलत, हे वास्तव आहे, हे वास्तव आहे. का मला दोन तुमच्या भाषेत सांगायचं, या दोन ठगांना विचारायचंय, का तुम्ही आमच्या सुखामध्ये मीठ कालवताय? का मीठ कालवताय? का हा भेदभाव करताय? का हे वैमनस्य का वाढवत आहे? आणि म्हणून शिवसेनेची स्थापना करताना शिवसेना प्रमुखांनी जे एक सांगितलं होतं, मराठा मराठेतर 96 कोळी 92 कोळी, ब्राह्मण ब्राह्मणेतर, स्पृश्य अस्पृश्य, घाटी कोकणी असे सर्व भेदाभेद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधा.